13 मे 2025 ला मान्सूनचं आगमन अंदमान निकोबार या ठिकाणी झालेलं आहे। कुठल्याही अडथळ्याशिवाय मान्सून त्या ठिकाणी आलेला आहे। मान्सूनचा असाच प्रवास सुरू राहिला तर 27 मे किंवा त्याच्या मागे 2-3 दिवस किंवा पुढे 2-3 दिवस या दरम्यान मान्सून हा केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि त्याचाच प्रवास त्याचा जर राहिला तर महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख 6 जून आहे। तर त्या दरम्यान मान्सून हा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो। मान्सून आल्यानंतर वीज, वारा आणि पाऊसधारा या 3 गोष्टी सोबत घेऊन येतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागांची काळजी घ्यायची आहे। मान्सून यावेळेस लवकर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची शेतं तयार करून घ्यायची आहेत। त्यानंतर मान्सून आल्यानंतर जो पाऊस असतो, विजा असतात आणि वारा असतात, या दरम्यान आपले जनावर किंवा आपण त्या ठिकाणी खुल्या मैदानामध्ये थांबायचं नाहीये, घराची वाट धरायची, झाडाखाली सुद्धा थांबायचं नाही, फळबागांची काळजी घ्यायची आहे। आणि हे एक अंदाज असतो, अनुमान असतं, भारतीय हवामान खात्याने दिलेली माहिती मी तुम्हाला सांगतोय। याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो, वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत देत राहू। खतं बी बियाण्यामध्ये स्वतःची फसवणूक करून घेऊ नका, पॅनिक होऊ नका।